दिली। लाडकी बहीण संदर्भात महत्त्वाची बातमी समोर आली आहे। ई-केवायसी साठी 6 महिन्यांची मुदत दिलेली होती। या मुदतवाढी संदर्भात मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतील अशी माहिती अदिती तटकरे यांनी दिलेली आहे। ज्यांनी चुकी ई-केवायसी पूर्ण केली होती पण त्याच्यामध्ये काही उणीवा राहून गेल्या होत्या त्यांना सुद्धा दुरुस्त करण्याची आपण परत मुदत त्या ठिकाणी दिली आणि त्यानुसार लाडकी बहीण योजना मला आपल्या माध्यमातून सांगायचं आहे की ही यशस्वीरित्या पुढेही राबवली जाणार। ई-केवायसीच्या संदर्भातला जो निर्णय आहे अधिक वाढवायचं का काय त्या संदर्भामध्ये सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब, दोन्ही उपमुख्यमंत्री शिंदे साहेब असतील, सुनेत्रा काकी असतील, या संदर्भामध्ये जी काही निवेदनं प्राप्त झालेली आहेत ही आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवू आणि महायुतीच्या सरकारने आणलेली ही योजना आम्ही पुढे सुद्धा विभाग म्हणून यशस्वीरित्या राबवत राहू। लाडक्या बहिणीसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। पहा, आत्ताच अदिती तटकरे मॅडम यांनी 2 ते 3 महत्त्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत। आपण पाहणार आहोत पुढे नेमकं इन डिटेलमध्ये त्यांनी काय म्हणलेले आहेत, पुढे काय होणार आहे, कोणत्या लाडक्या बहिणी पात्र होणार आहेत, जुलै महिन्याचा हप्ता कधी वाटप होणार आहे, कारण आता शेवटचा आठवडा आहे आणि हप्ता नेमका कधी येणार आहे, कोणत्या तारखेपासून वाटप सुरू होणार आहे, कोणत्या लाडक्या बहिणींच्या मोबाईलवरती आपल्याला मेसेज पाहायला मिळणार आहे, कोणत्या लाडक्या बहिणी त्या असणार ज्या बाद होतील, जर तुमचं नाव हप्ता तुम्हाला जर मागच्या 6 महिन्यापासून आला नसेल तर काय होणार आहे, ह्या सगळ्या गोष्टींची माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये इन डिटेलमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे आणि शेवटपर्यंत पाहिल्यानंतर तुम्हाला नक्की समजेल, कारण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आपल्या इथं सगळ्यात महत्त्वाची आणि अचूक माहिती ही दिली जाते। आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अदिती तटकरे मॅडम यांनी नेमकं काय म्हणालं, तर पहिली गोष्ट अशी त्यांचं असं म्हणणं आहे की आता लवकरच ई-केवायसी पुन्हा सुरू करायची आहे आणि ह्याच्यासाठी निवेदनं त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे आणि उपमुख्यमंत्रीकडे दिलेली आहे। कारण प्रॉब्लेम काय झाला आहे, आपण सुद्धा भरपूर वेळा निवेदन दिलेलं आहे सरकारकडे, तुमच्या वतीनं मी सुद्धा भरपूर वेळा सरकारकडे मागणी केलेली आहे की ई-केवायसी चालू करा, कारण ई-केवायसी बंद आहे। भरपूर माझ्या अशा लाडक्या बहिणी आहेत ज्यांची ई-केवायसीमुळं हप्ते आलेले नाहीत, बरोबर आहेत का? कमेंट करा। आता ज्यांनी हप्ते आले नाही त्यांनी कमेंट करा। जून महिन्याचा हप्ता कोणाकोणाला आला नाही कमेंट करा। ई-केवायसी कुणाकोणाची झालेली नाही त्यांनी कमेंट करा। ई-केवायसी कुणाकोणाची चुकली आहे त्यांनी कमेंट करा। बघा, जोपर्यंत तुम्ही कमेंट करणार नाही तोपर्यंत मी सुद्धा सरकारकडे कुठल्याही प्रकारची मागणी करू शकत नाही, कारण जर ते म्हणाले की तुमच्याकडे प्रूफ काय की तुम्ही म्हणताय लाडकी बहिणींचे पैसे आले नाहीत किंवा एवढे ई-केवायसी झाले नाही, तर आपण सांगू शकतो की बाबा हे असा डेटा आपल्याकडे आहे, बरोबर? तर कृपया करून सगळ्यांनी आपल्याला पहिल्यांदा कमेंट्स करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करा, कारण खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे। कारण आता जुलैचा हप्ता अवघ्या काही दिवसात येणार आहे तुमच्याकडे, कधी येणार आहे मी पुढे सांगणार आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्टी मी 2-3 पुढे सांगणार आहेत ज्या खूप महत्त्वाच्या असणार आहेत, जेणेकरून तुमचं कुठलाही प्रॉब्लेम तुम्हाला फेस करावा लागणार नाही। कारण भरपूर वेळा आपण ज्या गोष्टी सांगितल्या त्या लाडक्या बहिणीने केल्या तर त्यांना 100% पैसे हप्ते वेळेत आलेले आहेत, ज्यावेळेस वाटप झालं त्यावेळेस 100% त्यांना पैसे पडलेले आहेत। तर 2 गोष्टी सरकारकडे आपण अदिती तटकरे मॅडम यांनी सांगितल्या, ती म्हणजे त्यांनी आता एवढं सांगितलं की निवेदन दिलेलं आहे सरकारकडे, म्हणजे मुख्यमंत्र्यांकडे आणि उपमुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री त्यांच्याकडे निवेदन दिलेलं आहे की बाबा ई-केवायसीची मुदत पुन्हा एकदा सुरू करा। तर माझं असं स्वतःचं म्हणणं आहे, फक्त 15 दिवसासाठी तुम्ही ई-केवायसीचं पोर्टल पुन्हा सुरू करा, जेणेकरून माझ्या ज्या राहिलेल्या लाडक्या बहिणी आहेत त्यांचं ई-केवायसी होईल। आणि हो, ई-केवायसी फक्त दुरुस्तीसाठी करू नका, नवीन ई-केवायसीचा पर्याय द्या, कारण भरपूर अशा आपल्या लाडक्या बहिणी आहेत ज्यांनी ई-केवायसी करायचीच राहिलेली आहे, त्यामुळे त्यांची दुरुस्तीचं तर काय विषयच येत नाही, कारण त्यांनी केलीच नाही तर दुरुस्ती काय करणार ना, बरोबर का? त्यामुळं सरकारकडे माझी नम्र विनंती आहे की तुम्ही एकदा 2 ऑप्शन द्या, त्याच्यामध्ये ज्यांचं ऑलरेडी ई-केवायसी झाली आहे पण चुकले आहे त्यांच्यासाठी वेगळा ऑप्शन द्या आणि ज्यांची ई-केवायसीच झालेली नाही त्यांना एक नवीन ऑप्शन द्या। असे 2 ऑप्शन तुम्ही द्या, कारण प्रॉब्लेम काय होतो आहे, बऱ्याच लाडक्या बहिणी त्याच्यामुळं बाद होत आहेत आणि त्यांना जवळपास आपण जर बघितलं तर जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे आणि जून हे 6 महिन्याचे 6 हप्ते म्हणजे 9,000 रुपये बुडलेले आहेत। बघा, लाडक्या बहिणींचे 9,000 रुपये बुडलेले आहेत, बरोबर का? आणि ज्या लाडक्या बहिणींना हप्ते आले नाहीत त्याच लाडक्या बहिणी हे समजू शकतील। बाकी लाडक्या बहिणींना आता मागचे 1-2 हप्ते आलेले नाहीत, भरपूर लाडक्या बहिणींना मेपासून हप्ता आला नाही, भरपूर लाडक्या बहिणींना जून महिन्यामध्ये हप्ता आला नाही, कारण 90 लाख लाडक्या बहिणी बाद झाल्या होत्या जून महिन्यामध्येच।
त्याची कारणंसुद्धा त्यांनी सांगितली होती की बाबा तुमच्याकडे RTOचा डेटा आलेला आहे भरपूर. पण मलाही कळत नाही 90 लाख लाडक्या बहिणींनी कशी गाडी घेतली. नाही घेऊ शकत ना, एवढ्या तर लाडक्या बहिणी नाही घेऊ शकत. दुसरी गोष्ट, भरपूर लाडक्या बहिणींच्या घरी उत्पन्न वाढलेलं आहे, असं तसं असेल काही. पण एवढ्या मोठ्या प्रमाणात जर संख्या वाढत असेल तर प्रॉब्लेम म्हणजे वाटत नाही मला एकदमच असं कसं होऊ शकतं. कारण डिसेंबरपर्यंत तर सर्वांना हप्ते व्यवस्थित आले होते 2025. पण एकदमच जसं 2026 चालू झालं त्या महिन्यापासून जवळपास आपण जर तर 80 ते 90 लाख लाडक्या बहिणींना हप्ते येणं बंद झालेलं आहे. बरोबर का? कमेंट करा, कारण हे खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. भरपूर लाडक्या बहिणींनी तिथं कंप्लेंटसुद्धा केलेल्या आहेत वारंवार जाऊन, पण त्याचा फायदा होत नाही आहे. कारण काय होतं आहे, तुम्ही तेवढ्या ह्यानी मागणी करा, तुम्ही मागणीच करत नाही, त्यामुळं हा प्रॉब्लेम होतो आहे. तर प्रत्येकाने काम करा, जे काही महिला व बालविकास विभाग आहे तुमचं तिथं जाऊन एकदा चौकशी करा, तुमचा हा नेमकं कुठल्या कारणानं बाबा माझं नाव बाद केलं गेलेलं आहे हे तुम्ही मला सांगा. कारण त्याच्यावरती मी तुम्हाला उपाय सांगू शकतो. जसं की जर तुमचं म्हणलं असेल की उत्पन्न वाढलं असेल तर तुम्ही उत्पन्नाचा दाखला द्या त्यांना, तुमच्याकडे किती उत्पन्न आहे, आता काय आहे, हे सगळं तुम्ही त्यांना सांगू शकता. जर तुमच्याकडून चुकून त्यांच्याकडे यादी गेली असेल की RTOमध्ये तुमचं नाव आलं आहे पण तुमच्याकडे गाडीच नाही, तर असं सुद्धा होऊ शकतं. बरोबर का? ह्या गोष्टींची शहानिशा झाली पाहिजे. प्रत्येक लाडक्या बहिणीनं आपलं नाव पात्र लाभार्थीमध्ये आहे का नाही हे चेक केलं पाहिजे. त्यासाठी महिला व बालविकास विभागामध्ये जा, अंगणवाडीत जाऊन काही फायदा होणार नाही. कारण अंगणवाडी सेविकांकडे एवढं काही जास्त नसतं, त्यांचं काम फक्त फॉर्म घेणं आणि सबमिट करणं असतं, त्यांच्या हातात कुठलेही अधिकार जास्त नसतात. त्यामुळे तुम्ही महिला व बालविकास विभागामध्ये जा, तिथं तुमची व्यथा मांडा, त्यांना विनंती अर्ज करा. विनंतीपूर्वक त्यांना विचारायचं आहे की नेमकं दादा सर नेमकं आमचं काय होतं आहे, आमचं कुठं चुकलं आहे, आम्ही काय करायला पाहिजे हे तुम्ही सांगा. मी तुम्हाला सांगतो, तुम्ही विनंती अर्ज लिहा लाडक्या बहिणीकडं की लाडकी बहिणीच्या योजनेचा लाभ पुन्हा सुरू करण्याबाबत हा विषयाचा एक फॉर्म भेटतो, तो फॉर्म भरून द्या. त्याच्यामध्ये तुमची काही डॉक्युमेंट असतील, जसं आधार कार्ड असेल, उत्पन्न दाखला असेल, पॅन कार्ड असेल, हे सगळं जोडून द्या. सही वगैरे करून तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी करा. कारण काय होतं, ह्या गोष्टींमुळेच सगळं नीट होतं. तर माझी सरकारकडे विनंती आहे 15 दिवस पटकन तुम्ही EKYC सुरू करा. दुसरी गोष्ट, आता जुलै महिन्याचा हप्ता कधी येणार, तर जुलै महिन्याचा हप्ता जो आहे तो आपल्याला ह्या आठवड्याच्या शेवटपर्यंत पाहायला मिळणार आहे. म्हणजे 30, 31 आणि 1 ऑगस्ट म्हणजे हेच तुम्हाला पाहायला मिळणार आहे. कारण परत पुढच्या महिन्यात रक्षाबंधन आहे. रक्षाबंधनपर्यंत मला नाही वाटत 2 हप्ते तर थांबतील. तुम्हाला जुलै महिन्याचा हप्ता पहिल्यांदा भेटेल जुलैच्या एंडला किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यातच हे तुम्हाला पैसे पाहायला मिळणार 100%. आणि मला असं वाटतं की जो रक्षाबंधनचा हप्ता आहे त्याच्यामध्येच तुम्हाला ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचे, कारण परत अजून सप्टेंबरमध्ये गणपती गौरी आहे, तर गौरीचं पण तिथं पण लागणार आहे. त्यामुळं ते एकदम 2 तर देऊ शकत नाही. त्यामुळं प्रत्येक महिन्याला हप्ता वितरण होईल. रक्षाबंधनालाच पैसे येतील असं काही होणार नाही. मला असं वाटतं की त्यांनी सरकारनं वेळेतच हप्ता दिला पाहिजे. जुलैच्या एंडपर्यंत किंवा 1 ते 3 ऑगस्ट, जास्तीत जास्त 5 ऑगस्टपर्यंत तुम्ही हप्ता देणं अपेक्षित आहे. कारण परत तुम्हाला रक्षाबंधन आहे, रक्षाबंधनचं अजून तुम्हाला तिथं पैसे पाहिजेतच. भावाची ओवाळणी तर झालीच पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं लाडकी बहीण योजना ज्यासाठी आपण म्हणतो तर ती तिथं झाली पाहिजे. बरोबर? तर आता पटापटा सगळ्यांनी कमेंट्स करा, लाडक्या बहिणीनं कमेंट करा, तुम्ही व्हिडिओ कुठून पाहताय, तुमचं गाव कुठलं आहे, तुमचा जिल्हा कोणता आहे, तुमची KYC झाली आहे का, तुम्हाला आत्तापर्यंत किती हप्ते आलेत, ह्या सगळ्या गोष्टींची माहिती प्लीज कमेंट करा. कमेंट केल्याशिवाय काही समजणार नाही. चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, व्हिडिओला लाईक करायचं आहे, पटापटा सगळ्यांनी व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. आणि काही प्रश्न असतील ह्याच्या व्यतिरिक्त ते सुद्धा तुम्ही आपल्याला कमेंट्समध्ये विचारू शकता. प्रत्येक कमेंटचं उत्तर हे नक्की दिलं जाईल. फक्त चॅनलला सबस्क्राईब केलं पाहिजे आणि व्हिडिओला लाईक केलं पाहिजे. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो. तोपर्यंत हसत राहा, खेळत राहा, मस्त राहा. जय महाराष्ट्र.